नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्रमोद डोकले आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद डोकले सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या यूट्यूबवर स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला एक अशी न्यायालयीन कथा सांगणार आहे जी फक्त कायद्याची नाही तर माणुसकीची, विश्वासाची आणि वृद्ध मातापित्यांच्या वेदनेची आहे. कायदा कागदावर नसतो, तो माणसांच्या आयुष्यात असतो. मालमत्ता दिली जाते परंतु माणुसकी विकत घेतली जात नाही. हा धडा या खटल्यामधनं आपल्याला मिळतो. तत्पूर्वी मित्रांनो, ज्यांनी कोणी अजूनही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करावा, बेल आयकनही दाबावा, म्हणजे त्यांना अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ मिळतील. कल्पना करा की आपण आपले आयुष्य खर्च करून कमावलेले घर आपल्या प्रिय नातलगाला भेट म्हणून देता, फक्त एका आशेवर की तो माझी काळजी घेईल. परंतु कालांतराने मात्र ती व्यक्ती, तो नातेवाईक तुमची काळजी घेत नाही, तुमचा विश्वासघात होतो आणि तुमची आशा निराशेमध्ये परावर्तित होते. अशा वेळेला कायदा तुमच्या बाजूने उभा राहू शकतो का, उभा राहतो का, हा प्रश्न आहे. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला असला तर हा व्हिडिओ लाईक बटन दाबा आणि फॉरवर्ड करायलाही विसरू नका. तर आहे की छत्तीसगडमधील 80 वर्षाचं एक वृद्ध दाम्पत्य आहे आणि ह्या वृद्ध दाम्पत्याने त्यांना मुलबाळ काही नसतं, विनापत्य असतं, म्हणून आपला एक भाच्याला सांभाळ केलेला असतो, मुलासारखा सांभाळलेला असतो. आणि वृद्ध जेव्हा ते होतात, वय 80 होतं, त्यांना असं वाटतं की याच्या पुढे आपण आपले व्यवहार बघू शकणार नाही, तेव्हा ते त्यांचं राहतं घर 2016 मध्ये आपल्या भाच्याच्या नावाने करून टाकतात. त्यांना अशी आशा असते की हा भाचा, ज्या प्रेमापोटी आपण त्यांना घर दिले त्याच प्रेमाने हा भाचा आपल्याला सांभाळेल, आपलं उर्वरित आयुष्य सुकर जाईल. आणि म्हणून 2016 मध्ये हे गिफ्ट डीड जेव्हा ते करतात तेव्हा त्या गिफ्ट डीड मध्ये ते कोणत्याही पद्धतीची अट टाकत नाहीत की तू माझा सांभाळ करशील, ही अट देखील त्याच्यामध्ये नसते. कारण त्यांचा असतो विश्वास भाच्यावर, एक अतूट विश्वास की आयुष्यभर तो आता आपली काळजी घेईल. परंतु सुरुवातीला सगळं ठीक असतं, कालांतराने मात्र परिस्थितीत बदल होऊ लागतो, परिस्थिती बदलते. भाच्याची मुलगी जी असते ती जेव्हा त्या घरामध्ये राहायला येते तेव्हा त्या मुलीला मात्र हे वृद्ध दाम्पत्य आवडत नाही आणि इथूनच वृद्ध दाम्पत्याचा छळ त्या घरामध्ये सुरू होतो. हा छळ एवढा अपरिमित होतो की ज्येष्ठ नागरिकांना कोर्टामध्ये जाण्याशिवाय पर्याय राहत नाही आणि कोर्टामध्ये जाऊन ते जे आरोप करतात, त्यांच्या वाटेला जे भोग आले होते त्या संबंधीचे जे आरोप आहेत ते अत्यंत धक्कादायक आहेत. यांनी आमचं अन्न आणि पाणी नाकारलं, घरातील आवश्यक आमच्या सुविधा बंद केलेल्या आहेत, आमचा विजेचा पुरवठा तोडला, आम्हाला वरच्या मजल्यावर राहायला भाग पडलं, आमच्या ATM कार्डचा गैरवापर करून 30 लाख रुपये काढल्याचा आरोप, तसंच जीवे मारण्याच्या धमक्या आम्हाला देण्याचा आरोप या वृद्ध दाम्पत्यांनी आपल्या भाच्यावर केलं. ज्याला त्यांनी घर दिलं तोच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा त्रास ठरला, त्यांच्या आयुष्याचा काळ ठरला. शेवटी त्यांना कायद्याचा दरवाजा ठोठावाच लागला. आपल्याला माहिती आहे की ज्येष्ठ नागरिक असतील आणि त्यांच्या संपत्तीची अशा पद्धतीने फसवणूक करून कोणी जर घेतली असेल तर त्यांच्या संपत्तीचं रक्षण करण्यासाठी मेंटेनन्स अँड ट्रायब्युनल ऑफ पेरेंट्स अँड सिनियर सिटीजन ॲक्ट 2007 आहे. या ॲक्टमधल्या कलम 23 नुसार ज्येष्ठ नागरिकांनी आपली संपत्ती जर आपल्या नातेवाईकांना कोणताही मोबदला न घेता जर दिली असेल आणि कालांतराने जर त्या नातेवाईकांनी त्या ज्येष्ठ नागरिकांना सांभाळायचं नाकारलं तर ते ज्येष्ठ नागरिक आपली हक्कसोड पत्र करून किंवा बक्षीस पत्र करून दिलेली संपत्ती या ह्या कायद्याखाली मेंटेनन्स ट्रायब्युनलकडे जाऊन परत मागू शकतात. आणि त्यांनी अशा पद्धतीने मागणी घेतली तर त्या खटल्याची सुनावणी होते मेंटेनन्स ट्रायब्युनलद्वारा. इथे देखील नेमकं हेच झालं, नागरिकांना त्यांची संपत्ती मिळालेली आहे कारण मेंटेनन्स ट्रायब्युनलने ते भाच्याला दिलेलं गिफ्ट डीड म्हणजे बक्षीसपत्र रद्द केलं आणि ती सगळी संपत्ती परत ज्येष्ठ नागरिकांना मिळावी असे निर्णय दिला. त्याविरुद्ध भाच्याने साहजिकच जिल्हा न्यायालयामध्ये गेला, परंतु तिथे देखील त्याचं काही टिकलं नाही अपील, म्हणून तो उच्च न्यायालयामध्ये गेला. छत्तीसगड उच्च न्यायालयामध्ये जाऊन भाच्याने असा युक्तिवाद केला की
आमच्या नातेवाईकांनी, या वृद्ध दाम्पत्याने आम्हाला गिफ्ट डीड स्वच्छेने दिलेला आहे. या गिफ्ट डीडमध्ये आम्ही त्यांना सांभाळावं अशी कोणतीही अट नाही आणि अशी कोणतीही अट या गिफ्ट डीडमध्ये नसल्यामुळे हे गिफ्ट डीड रद्दच होऊ शकत नाही आणि मेंटेनन्स ट्रायब्युनलने दिलेला हा जो निकाल आहे हा चुकीचा आहे असा त्याने दावा केला छत्तीसगडमध्ये, छत्तीसगड उच्च न्यायालयामध्ये. पण छत्तीसगड उच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला की कोर्ट म्हणाले जर वृद्ध व्यक्तीने मालमत्ता देताना काळजी घेण्याची अट स्पष्टपणे लिहिली नसली, गिफ्ट डीडमध्ये लिहिली नसली तरी ती अट त्याच्यामध्ये आहे असं समजलं जातं, गृहीत धरलं जातं आणि ते इम्प्लाइड आहे. आणि सिनियर सिटीजन कायदा, सिनियर सिटीजन ऍक्ट, मेंटेनन्स अँड ट्रायब्युनल सिनियर सिटीजन ऍक्ट जो आहे 2007चा, हा बेनिफिशियल लेजिस्लेशन आहे. म्हणजे ज्येष्ठांच्या आणि वृद्धांच्या संरक्षणासाठी केलेला त्याचा हा कायदा आहे. त्यामुळे त्या कायद्याचा अर्थ काढताना नेहमी वृद्धांच्या बाजूनेच घेतला पाहिजे. जर वृद्धांची काळजी घेतली नाही तर ते गिफ्ट डीड रद्द होऊ शकते आणि या सगळ्या प्रकरणाचा साकल्याने विचार करून कोर्टाने ते गिफ्ट डीड रद्द करण्याचा निर्णय मेंटेनन्स ट्रायब्युनलचा कायम ठेवला आणि वृद्ध दाम्पत्यांना त्यांची संपत्ती परत मिळाली आणि आपल्या घरामध्ये ते आता सन्मानाने राहू लागले. वृद्ध झाल्यावर त्यांना त्यांच्याच घरात उपाशी ठेवलं जातं, त्यांचेच पैसे काढून घेतले जातात. ही एक सामाजिक दृष्ट्या लाजिरवाणी गोष्ट नाही का वाटत आपल्याला? म्हणूनच कोर्टाने स्पष्ट संदेश दिलेला आहे. तो संदेश आपल्याला वाचता आला पाहिजे की मालमत्ता मिळाल्यानंतर कर्तव्य संपत नाही, तर तिथून खरं नातेवाईकांचं किंवा मुलाबाळांचं कर्तव्य हे सुरू होतं. आणि या निर्णयातून सगळ्यात महत्वाचं म्हणजे 3 मोठे धडे आपल्याला मिळतात. त्यातला धडा नंबर 1 असा आहे की वृद्धांना कायदेशीर संरक्षण आहे आणि त्यांच्या संपत्तीचं आणि त्यांच्या जीविताचं रक्षण करण्यास हा कायदा समर्थ आहे. त्यांना जर कोणी छळत असेल, त्यांची संपत्ती काढून घेतली जात असेल तर त्यांचं गिफ्ट डीड सुद्धा वृद्ध व्यक्ती रद्द करू शकतात. दुसरा धडा असा आहे, हा वृद्धांना धडा आहे की गिफ्ट डीड देताना कुठली संपत्ती बक्षीस देताना नातेवाईकांना सावध राहा, फक्त भावनेवर मालमत्ता देऊ नका आणि अशा गिफ्ट डीडमध्ये किमान अटी स्पष्ट करा की तुम्ही आम्हाला सांभाळाल. ही अट शक्यतो लिहा, म्हणजे न्यायालयावर त्याचा वेगळा अर्थ, न्यायालयाला वेगळा अर्थ काढता येणार नाही आणि तुम्हाला न्याय मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कायदा माणुसकीच्या बाजूने आहे आणि कायद्याचा उद्देश फक्त नियम नाही तर न्याय आहे. म्हणूनच कोर्टाचा हा निर्णय नसून हा कोर्टाने समाजाला दाखवलेला आरसा आहे आणि समाजाने यातून योग्य तो बोध घ्यावा असं मला वाटतं. की त्यांनी हा